चला आमच्या बॅग पॅक होत आहे. खूप सारे कपडे हे बघा. रात्रीच्या 11:30 वाजता आम्ही बॅग पॅकिंग करतोय कारण की आमच्याकडे राहिले आता फक्त 2 दिवस पॅकिंग करण्यासाठी. मला लवकरच कळेल आम्ही कुठे चाललोय. आम्ही खूप सारे एक्साइटेड आहे जाण्यासाठी. खूप दिवसापासून वाट बघतोय त्या दिवसाची. कधी जाणार आता फायनली तो दिवस जवळच आलाय तो दिवस. तेजश्रीने काल चॉकलेट बनवलेले आम्ही फुटाने आणले विकत. बाकीच्या गोळ्या लेमन गोळ्या आहे, सोपे पानची गोळी आहे आणि हे पाऊच बनवलेले काजू बदाम आणि पिस्ता. पकड. तयारी जोरात चालली आहे. बॅगा इकडे रेडी आहे. अजून खायचं सामान अजून भरायचं बाकी. बॅग कमी पडले आम्हाला. साडेबारा 1 वाजेपर्यंत तेजश्री चॉकलेट बनवून पॅक करत होते. कागदामध्ये रॅप करत होते. नमस्कार मित्रांनो, तेजस व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्ता मी चाललो आहे, म्हणजे आमची तयारी झाली आहे निघण्यासाठी. वाजलेत रात्रीचे 12 वाजले आणि आता आम्ही 12 वाजता रेडी झालोय. आमच्या बॅगा पण सगळ्या पॅक झालेल्या आमच्या आता. तर आमच्या सोबत कोण कोण असणार आहे तर तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला झाले, गाडी पॅक झालेली. इतकं सामान साचलेलं आहे. माणसं कमी आणि सामान जास्त झालंय. 5 माणसांचं सामान. 5 माणसांचं सामान आहे. अरे शाहू दादामुळे उशीर झाला आम्हाला. शाहू दादाची एक खूप महत्वाची गोष्ट शाहू दादाची गहाळ झाली होती, ती भेटली परत. खूप महत्वाचं. आलोय आम्ही आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. बॅगा वगैरे उतरवल्या सर्व. एक गाडी इकडे आहे. त्याला एक आमचं माणसं येत आहे. मम्मी ते पण आले. आलोय आम्ही आता स्टेशनवरती. आमची गाडी अजून आलेली नाहीये. बाकीचे आले मागण्या येत आहे. बॅग आहे ना, जास्त बॅग आहे. पाठीच्या बॅगा नाही आणल्या का? कसल्या आणली आहे. चला आलोय आम्ही आत्ता प्लॅटफॉर्मवरती. सर्व आलेले. फोटो सेशन चालू आहे बाकीच्यांचं. खूप मोठा ग्रुप आहे बापरे. हा खूप मोठा ग्रुप आहे. पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह जर कोणी असेल ना ते आमचे भूषण मामा आहे. खरंच खरी गोष्ट आहे. आली गाडी आमची. प्लॅटफॉर्मवरती गाडी आलेली आहे. आम्ही आत्ता आलो आहे खंडवा जंक्शनला. बरीच वेळ गाडी थांबलेली इथं. चहा वगैरे पिला, कॉफी पिली, फ्रेश वगैरे झालेलो आहे आता. श्लोक पाणीपुरी. मागे ये ना.
70 लोक आपल्या सोबतच होते, पण मग ते आपले त्याचे लोंढ्याचे आमचा आता सकाळचा नाश्ता चालू आहे. शावदादा आमच्यासाठी नाश्ता घेऊन आलेला आहे. शावदादाला वहिनीने पेरू दिलेला आहे. जिद्द ना सोडली, शेवटी चढलोच ना ट्रेन मध्ये. तारांबळ उडाली होती आमची, पण आता काय केलं आम्ही सण सगळं. हे खारे शंकरपाळे नाही, गाडी चालू आहे. इटारसी जंक्शनला थांबली होती गाडी, आता निघाली आहे. सुट्टी करायला तेजश्रीचा चाललाय आराम. वरचं सीट आहे ना, माझं वरचं सीट आहे, तेजश्रीला मध्ये. बसून बसून कंटाळा आला. तर सर्व तिकडे आजूबाजूला गेलेले या दुसऱ्या बोगीमध्ये. म्हणून आम्ही पण झोपलो नाही, तर आम्हाला झोपायचं होतं. झोपता बाहेरचं बघते मी नजारा. मला तर काही दिसत नाही वरनं. तेजस्वीला मस्त बघायला भेटतं. काहीच नाही दिसत. बीना जंक्शन. अन्नाचं जेवण चाललंय. होत आलंय जेवण. गप्पा चाललाय. डिसाईड करताय पायी जायचं का घोड्यावर जायचं का कसं जायचंय. कोणी जर थकलंच ना तर आमचा शावदाला आजारी पडलाय. मला माफ करा, तुम्ही चला पुढे. काय अण्णा, काय अण्णा परत बोला. कोणी थकलं त्याला जर वर चढवलंच नाही तर तिने स्वतः मनापासून म्हणायचं की मला माफ करा, तुम्ही चला पुढे. यावर काकूचं काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाहीये. ऍग्री करतो या गोष्टीला? हो मान्य. म्हणजे तू घोड्यावर जाणार आहे? म्हणजे उगाच आपल्या त्यांना आपण अडकून ठेवू नये असं त्यांचं म्हणणं. हा, म्हणजे तू घोड्यावर जाणार आहे बा. थोडक्यात सांगितलेलं आहे का तुम्ही जाऊ शकता घोड्यावर. तुम्ही चला पुढे. नाही, डोली पण करू शकते आम्ही. मिनिटात बदलू पण शकते. वातावरण 5-5 मिनिटाला बदलतं. केदारनाथचं ती काकू आहे. बरोबर आहे. तुम्ही आता इथून जेवढे पाहिजे म्हणताय ना त्याच्यातले मला किती झालं तिथं वातावरण पाहून नंतर वातावरण घर वातावरण बघू आता. 99% आपली म्हणणं काय आणि पाहिजे जायचं. ऐक ना, झाशी स्टेशनला थांबलोय आम्ही. हे बाकीचे इकडे आहे. चिप्स, कुरकुरे आणि ॲप्पे. अभिमान कुठे गेला? आम्ही दिल्ली स्टेशनला. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय आम्ही आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. झाली आमची गाडी रेडी. केदारनाथ भगवान की. झाली आमची गर्दी चालू. निघाल आता नवी दिल्ली ते हरिद्वार. त्यांना पाहिजे कळायलाच असेल की आम्ही कुठे चाललोय ते. सो एक्साइटेड आहेत आम्ही सगळेजण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की. हर हर भगवान बाबा की. श्री स्वामी समर्थ महाराज की. जनार्दन स्वामी महाराज की. सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. जयकारा वीर बजरंगी. हर हर
महादेव. चला भेटूया आता हरिद्वारला. चहा कॉफी प्यायला थांबलेले सर्व. तेव्हा अभिमानी बघितलं वाटतं लगेच. मस्त स्ट्रॉंग कॉफी बनवायला लावली ती. आत्ता मेरठमधून आलो आम्ही बाहेर. दिल्लीला आम्ही पहाटे पोहोचलो आणि मेरठच्या पुढे टोल नाक्यावरती चहा वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो सर्व. तेजस ते आता बघते लोकेशन पुढचं कसं आहे काय आहे. किती वाजता पोहोचू हरिद्वारला. मॅप लावलाय तिने. या 2 गाड्या आमच्या. दिल्लीपर्यंत आम्ही रेल्वेने आलोय. अहो पांडुरंगा या माझ्या भजनात. आले मी कुंजवनात. कुणीच नव्हतं रे काना, कुणीच नव्हतं रे काना माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले मी कुंजवनात. काना रे तुझ्यासाठी आले मी कुंजवनात. कृष्णा रे काना. झालं आता पोहोचूच आम्ही. 40 किलोमीटर राहिलं अंतर. थोडं थांबलो होतं इथं. चल माझं काही डॉक्टर कॉल जमले मला. तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. आतुरतेने वाट बघत होतो आम्ही जाण्याची, पण आमची गाडीच बंद पडलेली आहे. आता काय करायचं. लय भारी ठिकाणी गाडी बंद पडली, पण जिथे दाना पाणी पण आहे. आत्या आता मामांना ना शेक बनवून देते. कसला शेक बनवला आत्याने काय. मामांची फुल सोय चालू आहे. मामांची मजा आहे आमच्या. मस्त सोय चालू आहे बघा. मस्त आहे बघा. ग्लास एकदम जबरदस्त. बर्फ आहे. रस पेले म्हटलं माय. रस पेले म्हटलं माय. द मनीषा उत्तुंग याच्यानंतर आता ब्रोसली भेटलेली आम्हाला. ब्रोसली प्युअर फ्रेश वॉटर. मस्त शेक प्यायचं काम चाललंय मामांचं. नाही का गाडी आपण तिकडे लावली ती पण थांबलोय. संन्यास आश्रम म्हणून आहे. इथे सगळे धर्मशाळाच आहे सर्व. एकदम मस्त रूम आहे. AC पण आहे. एकदम टाईल्स वगैरे पंखा छान आहे एकदम. 2 बेड आहे. 3 आणि 2 जण मावू शकता. मस्त एकदम जबरदस्त आहे. एक लगेच गंगा घाट आहे. दाखवून आता नंतर.